नमस्कार, मी स्नेहलता धांडवरे. आज आपण करत आहोत बटाट्याची भाजी. आहे बघा, हे मी शिजवून घेतले 5-6 मोठे मोठे बटाटे कुकरमध्ये, त्याची साली काढून असं चेचून घ्यायचं. आणि हे आपण लसूण मिरचीचं ठेचा बनवून असं, कांदा 4 मिडियम साईजचे, कढीपत्ता आता आपण ठेवले कढईत तापायला. आधी बटाट्याची भाजी करते, त्याचा आपण वडा करायचा. वडा जसं आपण बटाटा वडा खातो ना, ते मी आता बनवणार आहे. आधी आपण बटाट्याची भाजी करूया, मग आपण वडा करूया. आधी आपण बटाट्याची भाजी करूया. तेल टाकले 2 पळी, जिरे 1 चम्मच, कढीपत्ता. गॅस जरा फास्ट करू आपण. जिरा जरा तडका अशा पद्धतीने. आता आपण मिरची 5-6 मिरच्या, लसूणचं 7-8 पाकळ्या असं चेचून घ्यायचं. आपण मिरची असं बारीक बारीक पण कापून टाकू शकतो, पण मी असं चेचून टाकते म्हणजे सर्व बटाट्याला लागतं व्यवस्थित. भाजी आपली कशी तिखट झणझणीत मस्त. लसूण आपलं जरा असं परतायचा व्यवस्थित, लसूण मिरची. आता आपण कांदा टाकूया. आता हळद टाकते, हळद 1 चम्मच, कांदा लसूण आधी मी बटाट्याची भाजी करते, मग आपण वडा करूया. बटाटा वडा. आता बघा आपला कांदा मस्त भाजला. आता आपण बटाटा टाकूया. ते बटाटे शिजवून साली काढून असे फोडून घ्यायचे किंवा कापून घ्यायचे, पण मी असे फोडले बटाटे. 7-8 बटाटे असे शिजवून घ्यायचे कुकरमध्ये साली काढून. आता मी मीठ टाकते बघा. आता हलवते. अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी करायची, खूप छान होते. हे बघा, अशी बटाट्याची भाजी व्यवस्थित हलवायची. आता मी वरून कोथिंबीर टाकते. झाली आपली बटाट्याची भाजी. आता मी व्यवस्थित हलवते, वरनं खाली व्यवस्थित सर्वीकडे मीठ मसाला सर्व लागला पाहिजे भाजीला. आता ह्याचं आपण बटाटे वडे करूया. हलवायचं. आता आपण भाजी झाली बटाट्याची. आता मी पीठ बटाट्याचं बेसनचं पीठ आपण करूया. हे बघा, सम्राट चना बेसन छान असते.
त्याला काही चाळायला लागत नाही. हे आता आपण ह्याला 2 वाटी घेऊया. हे अर्धा किलोचं पाकिट आहे. आता आपण एक वाटी अशी 2 वाटी गचवरून घ्यायची बेसनचं पीठ. खूप छान असतं एक बेसन. आता आपण याच्यात आपण हे मीठ टाकायचं. पाणी आपण हे बघा असं पाण्यानं मिक्स करायचं. एकदम आपलं बेटर व्यवस्थित मिश्रण आपलं व्यवस्थित पातळ झालं पाहिजे. एकदाच हो म्हणून पाणी नाही ओतायचं, ढो म्हणून व्यवस्थित असं गाठी गाठी याच्यात सुटल्या पाहिजेत. असं एकदाच होतं. असं हळूहळू मिक्स करायचं अशा पद्धतीनं. असं हाताने पण आपण गाठी असे फोडू शकतो. आता मी 1 ग्लास पाणी लागलं बघा. 2 वाटी घेतलेलं मी बेसन. असं आपण आहे ना फोडायचं. हे मी 5 मिनिटं असंच फोडून मग आपण ह्याच्यात बटाट्याची भाजी केलेली हे करायचं आणि आपलं बटाटा वडा तळायचं कढईत. बघा आता आपण कढई ठेवली तापाय. मिश्रण आपण केलेलं बेसनचं आणि बटाट्याची भाजी त्याच्या आधी आपण असं हे करूया, गोल करूया अशा पद्धतीनं. असे लाडू करायचे माझ्यासारखे. तोपर्यंत आपलं तेल तापते. गॅस फास्ट केलाय मी. अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी चे वडे खूप छान होतात. माझ्यासारखं करून बघा. भाजी अशा आपण हाताने पण करून असे वडे वडापाव असं करून आपण घरातल्या घरात खाऊ शकतो. तसे मी मोठे मोठे वडे केले. आपलं तेल तापते तोपर्यंत बघू शकताय बटाटा वडे अशा पद्धतीनं. तोपर्यंत इथं लाडू करत आहे बटाटे वडे.
वर आलं तळून तर समजायचं आपलं तेल तापलंय. अशा पद्धतीनं वडे सोडायचं. अशा पद्धतीनं सोडायचं. आज मुलांना सुट्टी आहे. आज मुलांना वडापाव करते, वडे करते म्हणजे पोरं पावात घालून खाते. मी असे मोठे मोठे घरात खायचे म्हणून मोठे मोठे करायला लागले. हे जम्बो वडापाव, त्याला जम्बो वडे म्हणतात. अशा पद्धतीनं गॅस फास्ट आहे आपलं. सोडायचे. हे बघा आपले वडे मस्तपैकी असे तळायचे. अशा पद्धतीने आपले वडे तळायचे मस्त. आपले वडे झाले तयार. मस्त वडे. मी ह्याच्यात सोडा वगैरे काय सुद्धा टाकला नाही. आपलं साधं पीठ, बेसनचं पीठ घेऊन टाकून पाणी टाकून त्याचं हे बनवायचं. अशा पद्धतीनं वडे झाले. आता आपण हे वडे आपण काढूया. असे मोठे मोठे वडे मस्त असे करायचं माझ्यासारखं. आता आपण याच्यात मिरच्या टाकू. मिरच्या करू. अशा पद्धतीनं आपल्या मिरच्या पण अशा पद्धतीनं फ्राय करायचा. मिरच्या काढून घ्यायचा. हे वडापाव आपला झाला तयार. अशा पद्धतीनं वडापाव आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वडे आणि मिरच्या